आहोत। ही दृश्य आज सकाळपासून ज्या बातम्या आपण पाहतो आहोत त्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची आणि ठळक अशी आहेत। चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली होती। या पक्षप्रवेशाबद्दल आपल्याला माहिती नाही आणि स्थानिक नेतृत्वाला विचारात घेतल्याशिवाय विश्वासात घेतल्याशिवाय हे शक्य नाही। ते बावनकुळे आता मात्र हजर झाल्याचं दिसतंय या पक्षप्रवेशाला आणि या पक्षप्रवेशाच्या प्रक्रियेला कार्यक्रमाला आता औपचारिकरित्या सुरुवात झालेली आहे। भाजपचं उपर्ण घालून या नेत्यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत केलं जात आहे। सुधाकर बडगुजर आणि चंद्रशेखर बावनकुळे हे एकमेकांच्या शेजारी उभे असलेले दोन नेते जे आता ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश करतायत। त्या बडगुजर यांच्या शेजारीच चंद्रशेखर बावनकुळे सध्या उभे आहेत। काही कारणामुळे बावनकुळेंची नाराजी होती अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सकाळपासून रंगलेल्या होत्या। विशेषतः बावनकुळेंचे मकाऊमधले काही फोटो व्हायरल करण्यामागे बडगुजर होते अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती आणि त्याचा कदाचित हा राग असेल, नाराजी असेल असंही बोललं जात होतं। मात्र आता ही सगळी नाराजी दूर झाल्याचं दिसतं आहे। प्रत्यक्ष बावनकुळे या ठिकाणी हजर राहिलेले आहेत। काही वेळापूर्वीच गिरीश महाजन यांनी बावनकुळेंना फोन केला अशी बातमी एबीपी माझाने दिलेली होती आणि त्यानंतर काही वेळातच हे चित्र सध्या जे आपण स्क्रीनवर पाहतो आहोत ते चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे हे एकत्रितरित्या या पक्षप्रवेशाच्या ठिकाणी भाजप प्रदेश कार्यालयामध्ये उपस्थित झालेले आहेत। रवींद्र चव्हाण देखील त्यांच्या सोबत आहेत आणि सर्व नेत्यांना आणि प्रमुख कार्यकर्त्यांना भाजपचं उपर्ण घालून भाजपमध्ये प्रवेश